नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात गणेशोत्सव ईद सणानिमित्त बंदोबस्ताबाबत आढावा बैठक पाटील यांनी निमंत्रित नागरिकांशी साधला संवाद। आगामी काळात गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईदचा सण लागोपाठ आलाय, या अनुषंगाने गृह विभागाच्या वतीने तयारीसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे। नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात पोलीस विभागाच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या ड्रिल शेड येथे गणेशोत्सव ईद सणानिमित्त बंदोबस्ताबाबत आढावा बैठक पार पडली। जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि प्रमुख प्रशासकीय अधिकारी, शांतता समिती सदस्य यांची या प्रसंगी उपस्थिती होती। पाटील यांनी निमंत्रित नागरिकांशी संवाद साधला। सण हे आनंद साजरे करण्यासाठी असतात, त्यात मर्यादा असावी। डीजे असो व अन्य कुठलीही तक्रार, मर्यादाभंग झाल्यास कायदा आपले काम करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली। आज येणारा गणेश उत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याला भेट दिली। ओव्हरऑल जिल्ह्याच्या गणेश उत्सव आणि ईदच्या बंदोबस्ताच्या तयारीच्या अनुषंगाने सर्व अधिकारी काही ठिकाणी भेटी दिल्या। तर ओव्हरऑल जे चांगलं एक वातावरण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जे सण आहेत हे शांततेत पार पडतील। गाईडलाईन मगाशी मी जे सांगितलं की निश्चितच सण हे आनंद साजरे करण्यासाठी आहेत, पण आपल्याला जे कायद्याने जे काही चौकटी घालून दिलेल्या आहेत, मग ते लेसर लाईट्स असतील, डॉल्बी असतील, मला वाटतं जर त्यामध्ये कायद्याचं व्हायोलेशन झालं तर निश्चित पोलिसांना कारवाई करणं भाग आहे। तर यामध्ये हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, SP किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी विशेषतः ठाणेदारांना जबाबदार धरण्यात येतं, त्यांनी काय कारवाई केलेली आहे। त्यामुळे पोलिसांची अकाउंटेबिलिटी आहे, पोलिसांची जबाबदारी आहे। ज्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी कारवाई होईल।